विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 17/8/2020 या रोजी आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो अध्ययनाचा दृष्टिकोन आहे, ऐतिहासिक दृष्टिकोन आपण अभ्यासण्यासाठी घेतलेला होता. तर त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनाची चर्चा करत असताना यामध्ये प्रामुख्याने आपण कालच्या तासिकेमध्ये ऐतिहासिक दृष्टिकोन काय असतो, हिस्टॉरिकल अप्रोच काय आहे या अनुषंगानं चर्चा केलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये आपल्याला महत्त्वाचा भाग पाहायचा आहे, ते म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनाच्या मर्यादा. मित्र, काल तुम्हाला मी सांगितलेलं होतं की प्रचलित काळाच्या समस्या वेध घेण्यासाठी ऐतिहासिक दृष्टिकोनाकडे डोकावावं लागतं. इतिहासातून बोध घेऊन भविष्याची वाटचाल करावी लागते. यासाठी आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनाच्या अध्ययनामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनाला महत्त्व असल्याचं या चर्चेअंती या ठिकाणी निष्पन्न झालेलं होतं. तर मित्रहो, आजच्या तासिकेमध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनाच्या मूल्यमापन आपल्याला करायचं आहे, ज्याला ऐतिहासिक दृष्टिकोनाचं लिमिटेशन किंवा मर्यादा असं आपण म्हणूयात. पहिल्यांदा ऐतिहासिक दृष्टिकोनाच्या काय उणिवा आहेत, काय मर्यादा आहेत याची चर्चा आपण करूयात आणि त्यानंतर या सिद्धांताचं, या दृष्टिकोनाचं काय महत्त्व आहे या महत्त्वाच्या भागाकडे आपण वळणार आहोत. मित्रहो, इंग्लंडमध्ये या ऐतिहासिक दृष्टिकोनाचा प्रामुख्याने विकास झालेला आहे, ज्यामध्ये E.H. कार, केनेथ थॉम्सन, बोल्डिंग, क्विन्सी राईट इत्यादी विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये ऐतिहासिकतेला फार महत्त्व देऊन त्यांनी आपल्या लिखाणामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनाला आवश्यक मानलेलं आहे. तर ऐतिहासिक दृष्टिकोनाच्या मर्यादा काय आहेत, ऐतिहासिक दृष्टिकोनाच्या उणिवा काय आहेत याची चर्चा करत असताना प्रामुख्याने आपल्याला सिडविक नावाच्या विचारवंतांनी, आंतरराष्ट्रीय अभ्यासाच्या विचारवंतांनी, सिडविक या विचारवंतांनी ऐतिहासिक दृष्टिकोनाच्या उणिवा काही सांगितलेल्या आहेत. मित्रहो, उणिवा म्हणजे काय? तर उणिवा म्हणजे काही या विचाराच्या काही पैलू राहिलेले असतील किंवा उणिवा असतील, अडचणी असतील किंवा समस्या असतील किंवा ह्या दृष्टिकोनाची काही मर्यादा आहेत, या मर्यादा आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. पहिली मर्यादा आहे, सिडविक म्हणतो, संशोधक प्रभावमुक्त राहू शकत नाही. म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनाची समर्थक असं म्हणतात की प्रचलित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतल्या समस्या आणि अडचणी तुम्हाला सोडवायच्या असतील तर त्यामध्ये ऐतिहासिक कालखंडाचा आधार घ्यावा लागेल, इतिहासाकडे डोकावावं लागेल, इतिहासाचे संदर्भ आपल्याला शोधावे लागतील आणि इतिहासातून बोध घेऊन भविष्याचं मार्गक्रमण करावं, अशा प्रकारची भूमिका ऐतिहासिक दृष्टिकोनाची आहे. परंतु मित्रहो, सिडविक या विचारवंताने असं सांगितलेलं आहे की संशोधक या अभ्यासामुळं प्रभावमुक्त राहू शकत नाही, अशा प्रकारचं प्रतिपादन केलं आहे. विशुद्ध, निश्चित निष्कर्ष काढता येत नाहीत. ऐतिहासिक दृष्टिकोनाकडे आपण जर अधिक लक्ष केंद्रित करून पाहण्याचा प्रयत्न केला तर विशुद्ध व निश्चित अशा प्रकारचे निष्कर्ष काढता येत नाहीत, अशा दृष्टिकोनाच्या सिडविक नावाच्या अभ्यासकाचं मत आहे. दुसरी एक बाब त्याच्यात त्यांनी सांगितली आहे की भविष्यातील अंदाज बांधणं कठीण आहे. आता ऐतिहासिक दृष्टिकोनाचे समर्थन म्हणत होते की खऱ्या अर्थाने वर्तमानकालीन जर समस्याचं शोधन आपल्याला करायचं असेल, सूत्रण शोधायचं असेल तर ऐतिहासिक म्हणजे गतकाळामध्ये घडलेल्या घडामोडींचा संदर्भ देऊन आपण त्याचा विचार करावा, अशा प्रकारचं प्रतिपादन त्यांनी केलं. परंतु ऐतिहासिक दृष्टिकोनाची एक मर्यादा आहे की ती संशोधक प्रभावमुक्त राहू शकत नाही. संशोधन करताना या संशोधनकर्त्यावर तत्कालीन ऐतिहासिक कालखंडाचा खूप मोठा प्रभाव पडलेला असतो आणि पर्यायानं त्याचं संशोधन आहे जी निपक्षपाती पद्धतीने व्हायला पाहिजे ते होत नाही. ही यातली एक प्रमुख उणीव आणि अडचण असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आज भविष्यातील अंदाज बांधणं कठीण आहे. जरी ऐतिहासिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून भविष्याचा वेध घेता येतो असं आपण म्हणत असलो तरी हे विधान पूर्णपणे खरं आहे, 100% खरं आहे असं म्हणता येत नाही. कारण संशोधक प्रभावमुक्त संशोधन करू शकत नाही. दुसरा मुद्दा आहे, दुसरी टीका आहे, इतिहासाची पुनरावृत्ती होतच असे नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाचं एक चर्चा अशी आहे की प्रामुख्याने संशोधन करत असताना इतिहासाचे संदर्भ आपण घेतलं पाहिजे, इतिहासातून काहीतरी शिकलं पाहिजे. परंतु सिडविक असं म्हणतो की कोणत्याही घटनांचा संबंध इतिहासाशी जोडू नये, कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात
सतत परिवर्तने घडत असतात. आंतरराष्ट्रीय राजकारणाने संबंध स्थिर स्वरूपाचं कधीही असत नाही. म्हणून अशा बदलत्या परिस्थितीनुसार आपण बदलून घेणं गरजेचं आहे. ही एक या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाची ऐतिहासिक दृष्टिकोनाच्या अभ्यासकाची एक उणीव समस्या आहे. तिसरं आहे, ऐतिहासिक घटना घडामोडींचा अलीकडे मेळ बसत नाही. या दृष्टिकोनाची आणखीन एक उणीव, लॅकुना, अडचण किंवा काही मर्यादा म्हणून आपण पाहत असताना या सिडविक नावाच्या अभ्यासकानं सांगितलं आहे की ऐतिहासिक दृष्टिकोनाची मांडणी करत असताना इतिहासाची पुनरावृत्ती होतेच असं नाही. म्हणजे कमी प्रमाणात होते परंतु अधिक प्रमाणात होत नाही असं सिडविक यांना सांगायचं आहे. कोणत्याही घटनांचा संबंध इतिहासाशी जोडू नये. आपल्याला एक सवय पडलेली आहे की घरात, गावात, एरियात कुठल्याही काही एखादी घटना घडली तर त्याला लगेच कम्पेअर करून करण्याचा आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. हे मात्र योग्य नसल्याचं प्रतिपादन त्यांनी असं सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ऐतिहासिक दृष्टिकोनाचा भाग आपण अभ्यासत असताना यामध्ये प्रामुख्याने ऐतिहासिक दृष्टिकोनाचं वर्चस्व हे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आहेच, हे आपल्याला काही प्रमाणात मान्य करावे लागेल. म्हणून इतिहासामध्ये घडलेल्या घटना घडामोडी ज्या आहेत त्याचा मेळ अलीकडील कालखंडामध्ये बसत नाही अशा प्रकारचं प्रतिपादन या ठिकाणी सिडविक नावाच्या विचारवंतांनी, अभ्यासकांनी केलेले आहे. ऐतिहासिक घटना घडामोडींचा अलीकडे फार मेळ बसत नाही. चौथा मुद्दा आहे, इतिहासावरून भविष्यकाळ बांधता येत नाही. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा हा एक वास्तववादी दृष्टिकोन मित्र हो आपण पाहत आहोत. हे पाहत असताना यामध्ये एक बाब लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याप्रमाणे इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही असं तो म्हणतो, त्याचप्रमाणे ऐतिहासिक घटना घडामोडींच्या अलीकडे सुद्धा मेळ बसत नाही. आता ऐतिहासिक घटना घडामोडींचा मेळ कसा बसत नाही तर घडून गेलेल्या घटनेच्या संदर्भात तंतोतंत अशा प्रकारची माहिती पुरवली जाते असं नाही, यामध्ये शंका आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा जे दृष्टिकोन आहे, ऐतिहासिक दृष्टिकोन, या ऐतिहासिक दृष्टिकोनाला अलीकडे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर पाचवा मुद्दा, पेडलफोर्ड आणि लिंकन. पेडलफोर्ड आणि लिंकन या अभ्यासकांनी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या या दृष्टिकोनाची चर्चा आणि मांडणी करत असताना ते काय म्हणतात, ऐतिहासिक दृष्टिकोनाचं समीक्षण करत असताना, परीक्षण करत असताना म्हणतात की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकाला भूतकाळात घडलेल्या घटना घडामोडींपेक्षा वर्तमान काळातील परिस्थितीत होणारी निर्णय प्रक्रिया व राजकीय देवाघेवीच्या अभ्यासाचे ज्ञान मिळणे गरजेचं आहे असं या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मुलींच्या शिक्षणावर जास्तचा भर द्यावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि मला वाटतं ती काही गौण आहे असंही काही म्हणता येत नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा ऐतिहासिक दृष्टिकोनाचं मर्यादा, लिमिटेशन्स आपण पाहिल्यानंतर हा दृष्टिकोन पूर्णतः टाकाऊ आहे असंही म्हणता येणार नाही. म्हणून या दृष्टिकोनाचे काही महत्त्व आपण पाहणार आहोत. ते महत्त्व असं आहे, नंबर 1, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अध्ययनासाठी हा दृष्टिकोन उपयुक्त आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्र खूप मोठं व्यापक आहे आणि खऱ्या अर्थाने हे क्षेत्र आपल्याला समजून घ्यायचं असेल, जागतिक घटना घडामोडीशी आपल्याला समरस व्हायचा असेल तर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास आपल्याला झाला पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास होण्यासाठी ऐतिहासिक दृष्टिकोनाची मूलभूत माहिती किंवा मूलभूत इन्फॉर्मेशन आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं आहे, जुन्या चुका टाळणं शक्य होतं. आता ऐतिहासिक दृष्टिकोनाची एक जमेची बाजू अशी आहे की ऐतिहासिक दृष्टिकोनामध्ये गतकाळामध्ये घडलेल्या घटना घडामोडींच्या नोंदी प्रत्येक राष्ट्रांच्या हालचालीच्या संदर्भात नोंदी केल्या जातात आणि प्रामुख्याने हे जी शिदोरी आहे ते शिदोरी येणाऱ्या कालखंडातील राष्ट्रांना नेतृत्वानं मिळत असते. म्हणजेच काय तर जुन्या काळात कुठल्या राष्ट्रांचे संबंध बिघडलेले होते, कोणत्या राष्ट्रांचे धोरण चुकलेले होते, ह्याची तुलनात्मक पद्धतीने अभ्यासाने मांडणी करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा या ठिकाणी दृष्टिकोन अभ्यासणं गरजेचं आहे. जुन्या चुका टाळणे शक्य असते. मग एक म्हण आहे ग्रामीण भागामध्ये की पुढच्या स्टेज
मागचा शहाणा या पद्धतीनं हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा दृष्टिकोनाचा ऐतिहासिक दृष्टिकोन आपण या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर इतिहास व राज्यशास्त्राचा अतूट संबंध. आता आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनाची चर्चा करत असताना मगाशीपासून मला लक्षात असं आलेलं आहे की इतिहासाचा भाग म्हणून आपण शिकत असलो तरी इतिहास आणि राज्यशास्त्र याचा फार अतूट असा संबंध आहे. आपल्याला माहीत आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचा उदय आणि विकास पाहत असताना पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय संबंधाची सुरुवात कुठून झालेली असेल तर ती सुरुवात ही प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय संबंधाची सुरुवात ही पाश्चात्य जगतामधून झालेली आहे. म्हणून इतिहास अमेरिकेमध्ये हा पहिल्यांदा विषय शिकवला जायचा. इतिहासाचे प्राध्यापक या विषयाकडे गांभीर्यानं शिकवले जायचे. म्हणून इतिहास व राज्यशास्त्राचा अतूट संबंध हा आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. इतिहास हा भूतकाळातील राजकारण असतो तर आजचे राजकारण हे भविष्यातील इतिहास ठरते. मित्रो, ही बाब आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे असं आपण या ठिकाणी मांडत आहोत. ऐतिहासिक दृष्टिकोन हा उपयुक्तच आहे. हा शेवटचा मुद्दा आहे चौथा, की ऐतिहासिक दृष्टिकोन कसा अप्रस्तुत आहे, कसा चुकीचा आहे हेच बऱ्याच विचारवंतांनी पटवून दिलेलं आहे. परंतु मित्र, तुम्हाला मी सांगू इच्छितो की ऐतिहासिक दृष्टिकोनामुळं सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाला एक चांगला भक्कम अशा प्रकारचा पाया भरणीचं काम केलं जात आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या ह्या मर्यादा आहेत, लिमिटेशन्स आहेत, उणिवा आहेत, अडचणी आहेत, मूल्यमापन आहे. हे मूल्यमापन अडचणी आपण व्यवस्थित पद्धतीनं त्या ठिकाणी अभ्यास करून तुम्ही करून ठेवावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. धन्यवाद.